महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ फोडण्याचा डाव असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। महिला आरक्षणाच्या गोष्टी करता मग संसद आणि राम मंदिर लोकार्पणाला राष्ट्रपती मुर्मू यांना का बोलवलं नाही असा सवाल ठाकरेंनी केला। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं। महिला आरक्षणाबद्दल तुम्हाला जर काही एवढी कणाव असेल तर हे लोकसभेत कोणतरी मला वाटतं त्या महिला खासदार बोललेत, आणखीन कोणी बोललेत की ज्या संसदेमध्ये हे बिल आणण्याचा यांनी प्रयत्न केला होता त्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला आमच्या महिला राष्ट्रपतीने का नव्हतं बोलवलेलं। राम मंदिरच्या त्या सोहळ्याला आमच्या महिला राष्ट्रपतीने का बोलवलं नव्हतं, त्यांच्या हस्ते का पूजा झाली नाही, का त्या आदिवासी आहेत म्हणून? मग हे तुमचं महिलांबद्दलचं प्रेम, हे महिलांबद्दलची आदर? म्हणजे त्रास देताना तुम्ही बघत नाही महिला आहे का कोण आहे, त्रास द्यायचा तर त्रास देता, पण मतं पाहिजेत म्हणून सगळं महिलांच्या आडून तुमचं राजकारणात सगळं महिलांना कुठे लाडकी बहीण कुठे काय याच्याच आडून तुमचं राजकारण चाललेलं आहे। पण हे वास्तव आहे ते विस्तवासारखं आहे। एक आहे तो या महिला बिलाच्या आडून हे कसं देशाचे तुकडे करणार होते, देशाची वाट कशी लावणार होते आणि त्याचं कुभांड कसं विरोधी पक्षांनी फोडलं आणि त्याच्यात पराभव कसा त्यांचा केला आणि लोकशाही कशी वाचवली त्याच्याबद्दल हा रवीश कुमारांचा एक एपिसोड आहे आणि तेच या लोकसत्तेमध्ये लिहिलेलं आहे, सामनामध्ये लिहिलेलं आहे। आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरके फाडणार। अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरका कुठे कधी तुम्ही काय घालताय आम्हाला? तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये। पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? पाहिलं? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार, ठीक आहे फाडा।